हॅलो नमस्कार, मी आहे कोमल आणि आज एक नवीन विषय तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे, तो म्हणजे अपेंडिक्स. आपण या सिरीजमध्ये अपेंडिक्स म्हणजे काय आणि त्याबद्दल आपण माहिती मिळवणार आहोत आणि याबरोबर आपण बरेचसे पाठही त्याचे काढणार आहोत, ज्याची डिटेल डिस्क्रिप्शन तुम्हाला दिले जाईल. तर व्हिडिओ चालू करण्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण यासारखे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. अपेंडिक्स. व्हॉट इज अपेंडिक्स? अपेंडिक्स म्हणजे काय? तर सर्वात महत्त्वाचं आहे की आपण बरेच वेळा ऐकलं असेल की अरे ह्याला अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं, ह्याला अपेंडिक्स आहे, परंतु यामध्ये होतं काय हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्हाला माहिती का, अपेंडिक्स जेव्हा सुजलं जातं तेव्हा त्याला अपेंडिसायटिस म्हणतात. आता यामध्ये होतं काय की छोटं आतडं जिथं संपतं तिथंच मोठं आतडं चालू होतं आणि त्याच ठिकाणी एक शेपटीसारखा कमीत कमी 4 इंच ते 8 इंच अशी लॉंग शेपटीसारखा आकार असतो, त्याला म्हणतात अपेंडिक्स. आता यामध्ये काही कारणास्तव म्हणजे मलमूत्रामुळे किंवा आदर कुठल्या गोष्टीमुळे तिथं ब्लॉकेजेस निर्माण होतात आणि त्या ठिकाणी, त्या बंद झालेल्या ठिकाणी बॅक्टेरिया ग्रोथ करते. आता ते बॅक्टेरिया मारण्यासाठी WBC ही काम करते, परंतु ते बॅक्टेरिया बाहेर जाऊ नये त्यासाठी जे एरिया असतो तो म्युकस बनवतो, जेणेकरून ते ब्लडमध्ये जाऊन इन्फेक्शन रेट वाढू नये, इन्फेक्शन होऊ नये. परंतु तिथे वरती ज्या मलमूत्रामुळे ब्लॉकेज झालेलं असतं त्यामुळे ती बॅक्टेरिया बाहेरही जाऊ शकत नाही आणि व्हाईट ब्लड सेल पण तिथे असतात आणि ते म्युकस ह्याच्या मिश्रणामुळे तिथे पेन व्हायला चालू होतो. आता ह्या पेन झाल्यामुळे काय होतं की ते सुजलं जातं, फुगलं जातं आणि सिव्हिअर पेन आपल्याला होतात आणि त्यावेळेस आपल्याला अपेंडिक्स झाला असं म्हटलं जातं. आणि या कंडिशनला जर वेळेतच आपण जर प्रॉपर मेडिकेशन केलं नाही तर हा डिसीज वाढू शकतो आणि मृत्यूही होऊ शकतो. जर अपेंडिक्स आपला रप्चर झाला, फुटला, तर तिथे पूर्ण इन्फेक्शन आपल्या बॉडीमध्ये जाऊन आपल्याला मृत्यूही येऊ शकतो. त्यामुळे कुठलाही डिसीज छोटा नाही आहे, परंतु जर समजून घेतलं तर काहीही मोठं नाही आहे. त्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओत हेच सांगते की तुम्ही पहिल्यांदा जाणून घ्या नेमकं आहे काय आणि हे क्युअर कसं करायचं. सगळ्या गोष्टीला पर्याय असतात. याच्यामध्ये ह्या अपेंडिक्समध्ये 2 पार्ट असतात. एक असतं ते ॲक्यूट अपेंडिक्स आणि दुसरं असतं ते क्रोनिक अपेंडिक्स. अपेंडिक्समध्ये होतं काय की अचानक आपल्याला पेन व्हायला लागतं, आपण तिथे जातो आणि आपल्याला समजतं की इथे अपेंडिक्स झालेला आहे आणि ते लवकरात लवकर तो पार्ट आपल्याला रिमूव्ह करावं लागतं, ऑपरेट करावं लागतं. आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये म्हणजे क्रोनिकमध्ये, की त्यामध्ये होतं कसं की आपल्याला एक काही दिवस दुखतं, परत ते शांत होतं, परत दुखतं, परत शांत होतं. म्हणजे हे कंटिन्युअस दुखण्याचं, थांबण्याचं हे चक्र चालू असतं, त्यामुळे तो एक ठराविक पिरियड पुरतं दुखतं. तर अशा कंडिशनला क्रोनिक अपेंडिक्स म्हणतात. त्यामुळे अपेंडिक्स याचा मोठा बाऊ करणं खूप चुकीचं आहे. काही कंडिशनमध्ये मला असं जाणवलं की याचं ऑपरेशन झालं आहे, खूप मोठं झालं आहे, तर असं काही नसतं. ऑपरेशन म्हणजे काय की अनवॉन्टेड पार्ट ऑफ अ बॉडी जो आपण कट करून तो रिमूव्ह करत असतो. त्यामुळे जे गोष्टीचा आपल्याला त्रास होतो आहे तो रिमूव्ह करणं मस्ट असतं. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. कुठल्याही गोष्टीचा बाऊ करू नका, कुठल्याही डिसीजचा बाऊ करू नका. सिंपल गोष्टी आहेत, समजून घ्या आणि आजारावर मात करा. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण यासारखे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि यूट्यूब व्यतिरिक्त सोशल मीडिया म्हणजे इंस्टाग्राम आणि फेसबुकला मला फॉलो करायला विसरू नका. याबरोबर तुम्हाला कुठले आजार असतील किंवा कुठल्या